Okay, so the screen is visible. Yes, sir. Yes, sir. So we are just discuss about the relay. So basically, how relay will operate that we are going to discuss now. So this is my 8051 microcontroller. आता या 8051 microcontroller मध्ये एकच मिनिट थोडंसं झालेलं आहे. So this is basically a relay. ओके, रिले कसा दिसतो ते बघायचं आपल्याला. तर रिले असा असतो, नॉर्मली आपण जे इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये रिले यूज करणार आहे ना, दिस इज कॉल्ड ए शुगर क्यूब रिले. या रिलेला आपण शुगर क्यूब रिले म्हणतो. हा नॉर्मली मार्केटमध्ये कुठल्याही इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये तुम्हाला 10 ते 15 रुपयाला किंवा 20 रुपयापर्यंत अवेलेबल होऊन जातो. दिस रिले विल कम इन टू द डिफरंट रेटिंग 3 वोल्ट, 5 वोल्ट, 6 वोल्ट, 9 वोल्ट, 12 वोल्ट अँड 24 वोल्ट. या रेटिंगमध्ये रिलेज अवेलेबल असतात. These will operate on DC supply normally, and at the output it will give you the you can operate the devices up to 250 volt or 125 volt. आता रिलेच्या वरच्या साईडला जर तुम्ही बघितलं इथं, सो इथे काय दिलेलं आहे, कंपनीचं नाव JQC3F DC 05 वोल्ट मीन्स इट इज द कॉइल कॅपॅसिटी. हा 5 वोल्टला ऑपरेट होणारा रिले आहे. जेव्हा मी याच्या कॉइलला 5 वोल्ट सप्लाय देईल, ऍट दॅट टाइम द रिले कॉइल विल गेट एनर्जाइज. आणि आउटपुट करता मी काय यूज करू शकतो, 250 वोल्ट एसी सप्लाय त्याला जर यूज करायचं असेल तर मी 10 एम्पियर पर्यंत याला यूज करू शकतो. आय कॅन कंट्रोल द डिव्हाइसेस विच कॅन बी रेटेड फॉर 10 एम्पियर अप टू 10 एम्पियर. ओके, अँड इफ आय वॉन्ट टू यूज फॉर डीसी सप्लाय, डीसी सप्लायला जर यूज करायचं असेल तर मी 30 वोल्ट पर्यंत याला यूज करू शकतो. 10 एम्पियर 30 वोल्ट डीसी सप्लाय. आता वेन यू आर गोइंग टू जस्ट टर्न इट अपसाइड डाऊन, याला जर मी रोटेट केलं तर याला असे 5 टर्मिनल दिसतात तुम्हाला. ओके, हे जे 2 टर्मिनल आहेत, 3 टर्मिनलच्या साईडचे जे 2 टर्मिनल आहेत ते कॉइलचे आहेत. ही कॉइलला डीसी सप्लाय द्यायचा आहे आपल्याला. ओके, ही जी कॉइल आहे ही आपण कनेक्ट करणार आहे 8051 मायक्रो कंट्रोलरच्या आउटपुटला. याचा एक कॉइलचा एक टर्मिनल जाईल तुमच्या मायक्रो कंट्रोलरच्या पिनला, जस्ट लाईक दिस वन. वी आर जस्ट ओके, आता हे जे माझं मायक्रो कंट्रोलर आहे, ओके, सपोज आय हॅव द मायक्रो कंट्रोलर 8051. हे माझं 8051 मायक्रो कंट्रोलर आहे आणि याची पिन नंबर 2.0 आहे. या 2.0 नंबरच्या पिनवर मला एखादं डिव्हाइस ऑपरेट करायचं आहे, लॅम्प ऑपरेट करायचं आहे. तो जो रिले येईल ना याच्यामधला, या रिलेच्या कॉइलचा एक टर्मिनल पुढे जाईल तुमच्या 2.0 ला आणि दुसरा टर्मिनल त्याचा ग्राउंडला जाईल. ओके, आणि इन दिस वे मीन्स दिस टर्मिनल इज कनेक्टेड टू द 8051 मायक्रोकंट्रोलर. या रिलेचा कॉइलचा एक टर्मिनल 8051 ला आणि दुसरा टर्मिनल तुमचा ग्राउंडला कनेक्ट करावा लागेल त्याच्याच. ओके, रिमेंबर वन थिंग, द ग्राउंड शुड बी कॉमन. हा जो 5 वोल्टचा रिले आहे तुमचा 8051 पण मायक्रो कंट्रोलर 5 वोल्टला चालतोय, हा याचा ग्राउंड टर्मिनल आहे. त्या सर्वांचा ग्राउंड एकच पाहिजे तरच तुमचं सर्किट व्यवस्थित वर्क करेल. प्रत्येक आउटचा ग्राउंड जर डिफरंट असेल तर सर्किट मे नॉट बी वर्क प्रॉपरली, बिकॉज ग्राउंड ऍक्ट एज अ रेफरन्स लेवल. ओके, ग्राउंड काय करतं, रेफरन्स लेवल, तो झिरो सिग्नल आपल्याला रेफरन्स लेवल प्रोव्हाइड करतो. रेफरन्स डझंट मीन्स ऑलवेज झिरो. विथ दॅट रेफरन्स वी आर गोइंग टू मेजर द व्होल्टेज ऑर समथिंग. सो ऑल ऑफ यू आर फॅमिलियर विथ द स्केल. तुमच्याकडे प्रत्येकाकडे स्केल असतं. स्केलचं काउंटिंग 0 पासून चालू होतं आणि नॉर्मली आपण ज्या स्केल यूज करतो ते 30 ला एंड होतात. ओके, 30 सेंटीमीटर, 0 पासून 30 सेंटीमीटर. बरेचदा काय होतं की आपली स्केल ब्रेक होऊन जातं, मध्येच तुटून जाते स्केल. मग आता मी जर 10 सेंटीमीटर मला मेजर करायचे असेल आणि माझं स्केल तुटलेली आहे, हा एक पोर्शन होता, सपोज इथनं 0 होतं, तर आता माझ्याकडे आहे ना ती 2 पासून आहे. मी जर इथनं मेजर केले 10 तर ते 10 होणार नाही, ते फक्त 8च भरतील याच्यामध्ये, कारण त्याचा रेफरन्स चेंज झालेला आहे आता. ओके, त्याचा रेफरन्स चेंज झालेला आहे. नाउ यू नीड टू कन्सिडर 2 ॲज अ 0 अँड विथ रिस्पेक्ट टू दिस 0 वी नीड टू काउंट अप टू 10. ओके, म्हणजे इथं तुम्हाला 12 पर्यंत काउंट केले तर 10 युनिट्स मिळतील. त्याच प्रकारे काय असतं की हे जो ग्राउंड आहे, या ग्राउंडच्या कंपॅरिझन मध्ये या ग्राउंडच्या रेफरन्सने मी व्होल्टेज मेजर करत असतो. आणि हे जे व्होल्टेज आहे ना, ते व्होल्टेज काय करतं की माझा रेफरन्स जर चेंज झाला, आता हा रिले मी डिव्हाइस प्रोव्हाइड केलेला आहे, याला पण 5 वोल्ट लागतात, याला पण 5 वोल्ट लागतात, पण याचं जे 5 वोल्ट आहे हे या ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये आणि याचा 5 वोल्ट करता मी ग्राउंड जर चेंज केलेला असेल तर द रिले मे नॉट वर्क इन मेनी केसेस. Okay, my system does not work properly or in my intended manner. So first, if this is going to be a problem, then you need to check the ground. हा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ग्राउंड चेक करायचा आहे प्रत्येकाचा.
की ग्राउंड प्रॉपर आहे की नाही. ग्राउंड जर व्यवस्थित असेल तरच तुमचं सिस्टीम वर्क करेल, अदरवाइज युअर सिस्टीम डज नॉट वर्क. ओके, सो दिस इज द कनेक्शन हाऊ यू टू नीड टू मेक. Now we are going to see how exactly the relay will operate with the help of animation. So this is my one coil. Okay, ही कॉईल आहे. या कॉईलला जेव्हा एनर्जी, आता ही डी एनर्जाइज आहे. कॉईल काय माझी डी एनर्जाइज आहे, म्हणजे कॉईलचा सप्लाय डिस्कनेक्ट केलेला आहे. ती डी एनर्जाइज जर असेल ना तर त्याच्यामधनं करंट फ्लो होणार नाही. आता ही जी आहे डी एनर्जी स्टेटमध्ये स्विच ओपन आहे, लॅम्प ऑफ आहे. आता 8051 ने सप्लाय दिला, कॉईल एनर्जाइज झाली. कॉईल एनर्जाइज झाल्यामुळे हा कॉन्टॅक्ट मूव्ह झाला. हा कॉन्टॅक्ट मूव्ह झाल्यामुळे तुमचा लॅम्प ग्लो झालेला आहे. सो एक्झॅक्टली इन दिस मॅनर युअर सिस्टीम विल ऍक्च्युअली वर्क. दिस इज द ॲनिमेशन फॉर दिस वन. आर यू एबल टू व्हिज्युअलाइज दिस ॲनिमेशन? तुम्हाला ॲनिमेशन दिसतंय त्याचं? Okay, it will take some time. Yes, sir. Okay, so this is the exact way how the relay will work. Now in my system, आता या सिस्टीम मध्ये वर्क कसं करतं तर इथे एक पूर्ण सिस्टीम दाखवलेली आहे तुम्हाला. हा एक रिले आहे. इन दिस रिले व्हॉट यू आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू जस्ट मॅनेज द थिंग्स. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, सो वेन द कॉईल गेट एनर्जाइज. ओके, सो वेन this is positive and negative means these are the terminal which are coming from your 8051 supply, 8051 microcontroller. हे टर्मिनल कुठे जातील तुमचं, एक जायला 8051 च्या पिन नंबर 2.0, दुसरं जाणार आहे ग्राउंडला. ओके, म्हणजे हे कॉईल जेव्हा एनर्जाइज होईल ऍट दॅट टाइम दिस प्लंजर विल मूव्ह इनटू द डाउनवर्ड डायरेक्शन because of the magnetic field. We know that the magnet has a property to attract the piece of iron towards it. Okay, the same principle that we are going to use over here. So with this magnetic field, as my current is flowing through the coil, it will behaves like a electromagnet, and that causes the movement of this plunger. And when this plunger will move, it will make the contact. This is the fixed contact and this one is the movable contact. So this is your NO contact. याला काय म्हणतो आपण, NO coil, NO terminal. Okay, normally open terminal. So when the coil get energized, your NO coil will close, NO contact will close, and when the NO contact will close, it will provide the path for the flow of current through this coil. Okay, like this one to the device that you are going to use. That may be your motor over here. Okay, to which you are going to operate with the help of AC supply or DC supply. Here it is a battery. जर तुमची हे मोटर असेल तर याला फेज आणि न्यूट्रल जरी दिलं तरी चालेल, कारण कॉईल आपल्या आहे ना डीसी ला पण वर्क करतं, 30 वोल्ट डीसी पर्यंत वर्क करतं आणि 230 वोल्ट एसी पर्यंत त्याला वर्क करता येतो. ओके, and it can handle the current up to 10 ampere. Normally the most of the relay will operate the current of 10 ampere. So this is it clear? With the help of animation this thing is clear to you? Sir. ओके, कॉईल कसं वर्क करतं आणि त्याचं वर्क. ओके, तो हे रिले. आता रिले खूप इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे, कारण मायक्रो कंट्रोलर जे आहे ना त्याच्यावर आपल्याला अप्लायन्सेस, होम ऑटोमेशन मध्ये जर विचार केला तुम्ही, आपल्याला घरातले फॅन, टीव्ही वगैरे कंट्रोल करायचे तुम्हाला मायक्रो कंट्रोलरवरनं, किंवा मग तुमच्या रेफ्रिजरेटर मधला लाईट असेल जो डीसी ला किंवा 230 वोल्ट एसी ला चालतो, किंवा वॉशिंग मशीनची मोटर असेल, किंवा कुठल्याही घरातलं इलेक्ट्रिकल अप्लायन्स कंट्रोल करायचं असेल तर मायक्रो कंट्रोलरनं डायरेक्ट कंट्रोल होत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला रिले नावाचा एक कंपोनंट ऍड करावा लागतो. ओके, सो दिस इज हाऊ यू नीड टू ऍड द रिले. आता रिले ऍड करताना 8051 चा आपण कसं ऍड करतो. So this is basically 8051. This is the interfacing diagram of relay with the 8051. Okay, this is my relay. इथे जे तुम्हाला दिसतंय हा तुमचा आहे रिले. ओके, हा रिले मी इथे यूज केलेला आहे. दिस इज माय रिले. ओके, अँड दिस इज 12 व्होल्ट रिले. आता इथं आपण सप्लाय जो दिलेला आहे, सपोज 12 व्होल्टचा लागत असेल मला, 12 व्होल्टची माझी मोटर आहे, मग हा 12 व्होल्टचा रिले कशावर नाही, कारण माझी मोटर 12 व्होल्टची आहे. ओके, इथं जर लॅम्प मी, सॉरी इट इज अ लॅम्प ओव्हर हियर, सो आय हॅव यूज 12 व्होल्ट लॅम्प आणि दिस आउटपुट इज 5 व्होल्ट. मग 5 व्होल्ट वरनं मला हा ऑपरेट करता येणार नाही, म्हणून मी काय यूज करतोय इथं 12 व्होल्ट सप्लाय. सो इट इज माय 12 व्होल्ट सप्लाय, सेपरेट सप्लाय विच इज गिवन टू द रिले कॉमन टर्मिनल. रिलेच्या कॉमन टर्मिनलला, म्हणजे हा जो रिलेचा कॉमन टर्मिनल आहे याला मी 12 व्होल्टचा सप्लाय दिलेला आहे. या कॉईलला जे आहे, रिलेची कॉईल जी आहे ती 5 व्होल्टला मी कनेक्ट केलेली आहे, and to which pin it is connected, to some pin number 1.0 or someone it is connected. Okay, so this circuit is not necessary ULN 2803, it is actually a voltage amplifier IC. Instead of that you can use a transistor also. Transistor use केला तरी चालेल किंवा डायरेक्टली रिले कनेक्ट केला तरी चालतो त्या केस मध्ये, स्मॉल अप्लायन्सेस असेल तर 5 व्होल्ट पर्यंत. ओके, so this is going to be happen. This is the interfacing diagram of 8051 microcontroller and relay. Is it clear?
रिले 8051 ला कसं इंटरफेस करायचं ते लक्षात आलंय? कुठल्या तरी एका Sir. पिनला तुम्हाला रिलेची कॉईल कनेक्ट करायची आणि दुसरी कॉईल तुम्हाला इथे कनेक्ट करायची. ही थोडी वेगळी डायग्राम आहे. तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू गो यूज द व्होल्टेज एम्प्लिफायर IC in between them. You can directly connect. 8051 ला तुम्ही डायरेक्ट पण कनेक्ट करू शकता. आता सेकंड मोस्ट कॉमनली यूज्ड डिव्हाइस इज द 7 सेगमेंट डिस्प्ले. ओके, 7 सेगमेंट डिस्प्ले तुम्ही बरेचदा बघितलेलं असेल की आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर किराणा वगैरे घ्यायचं असतं तर डिजिटल वेइंग स्केल आलेले. जुन्या काळामध्ये असे तराजू वगैरे असायचे. ओके, आणि त्या तराजूमध्ये ते काहीतरी एका साईडला वेट असायचं आणि दुसऱ्या साईडला ग्रेन वगैरे टाकायचे and they are going to hold it. Okay, and it is going to be reflected at this point. One pointer is there, and when it is going to be balanced at the mid position, means what? This weight is equal to right hand side is equal to left hand side. म्हणजे दोघांचं वेट सेम झालं. याच्यात 1 किलो असेल तर इथं पण 1 किलो झालं. पण nowadays we are not going to use this one. Instead of that we are going to use the digital weighing scale. आता आपण काय करतो, डिजिटल वेइंग स्केल आहे. इथे काय असतं, एक डिस्प्ले असतो. त्या डिस्प्लेवर तुम्हाला किती वेट ठेवलेलं आहे याच्यावर ते डिस्प्ले होतं. आणि तुम्ही जर डिस्प्ले बघितला तर त्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला असे डिजिट्स येतात 0 1 2 3 4 5 6 लाईक दॅट. दीज आर कॉल्ड एज 7 सेगमेंट डिस्प्ले. नाउ व्हॉट इज अ 7 सेगमेंट डिस्प्ले? तर 7 सेगमेंट डिस्प्लेचं नाव 7 सेगमेंट का आहे? कारण 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये 7 LEDs यूज होतात. Actually 8 LEDs are used, but as to display the number, only 7 LEDs are used. That's why it is called as the 7 segment display. आता 7 segment display जर बघितलं तुम्हाला तर असा दिसतो. याच्यामध्ये असे 7 LED मेन यूज होतात आणि एक 8वा LED आहे तो डेसिमल पॉइंट करताय. DP stands for your decimal point. Okay, so these will come into two configuration, common anode आणि common cathode. CA आणि CC. कॉमन एनोड म्हणजे काय? सर्वांचा एनोड टर्मिनल कॉमन केलेला आहे. ओके, आणि दुसरा असतो CC, कॉमन कॅथोड. आता कॅथोड म्हणजे काय आणि एनोड म्हणजे काय? सो बेसिकली तुम्हाला प्रत्येकाला डायोड माहिती आहे. डायोडला 2 टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरा निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण एनोड बनतो, निगेटिव्हला कॅथोड बनतो. आता LED सुद्धा काय, लाईट इमिटिंग डायोड. LED स्टँड्स फॉर युअर लाईट इमिटिंग डायोड. So it also has 2 terminal, one is anode and one is cathode. So anode is normally positive terminal and cathode is normally your negative terminal. So if I want to use the one LED, so या LED ला मला ग्लो करायचं असेल तर काय करावं लागतं, एनोडला पॉझिटिव्ह सप्लाय द्यायचा असतो आणि कॅथोडला निगेटिव्ह. इथे बॅटरी असेल तर बॅटरीच्या पॉझिटिव्हला मी एनोड कनेक्ट करेल आणि बॅटरीच्या निगेटिव्हला मी कॅथोड कनेक्ट करेल, तेव्हा हा माझा LED ग्लो होईल. इज इट क्लिअर? हो सर. ओके, पण आता मला इथं किती आहेत, माझे 8 LEDs आहेत किंवा 7 LEDs आहेत. आपण विचार करूया 7 LEDs आहेत. ओके, ऍक्च्युअली 8 LED असतात इन्क्लुडिंग युअर डेसिमल पॉइंट. सो माझे इथे LED नंबर ऑफ LEDs आर मोर. सो नंबर ऑफ LEDs मोर असल्यामुळे इथं जर मी 8 LED यूज केले, सपोज हा माझा एक LED आहे. ओके, ॲज्युम दिस इज फर्स्ट LED. हा माझा दुसरा LED आहे. हा माझा तिसरा LED आहे. ओके, हा माझा चौथा LED आहे. ॲज्युम करू आपण की असे 8 आहे. मग याला 2 वायर लागतील आणि ही माझी काय आहे, इथं माझा सप्लाय आहे. सप्लायचा पॉझिटिव्ह आणि सप्लायचा निगेटिव्ह. मग याच्या 2 वायर, ही याची एक वायर गेली सप्लायच्या पॉझिटिव्हला, याची दुसरी वायर गेली सप्लायच्या निगेटिव्हला. याला पण सप्लाय लागेल, याला पण एक सप्लाय लागला, हा सप्लायच्या पॉझिटिव्हला, सॉरी हा सप्लायच्या निगेटिव्हला, आणि हा दिला मी सप्लायच्या पॉझिटिव्हला. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. अशा टोटल वायर्स किती लागतील मला? 16. 16 वायर्स आर रिक्वायर्ड. आय नीड 16 वायर्स. ओके, कारण 8 LEDs आहेत. 8 LED has 2 terminals and each LED has 2 terminal. Okay, one anode and one cathode. So मला anode positive ला कनेक्ट करायचं आहे. Anode should be connected to the positive and cathode should be connected to the negative. So I required 16 wires. Okay, so unnecessary my system is going to be complicated, my circuit is going to be complicated. त्यापेक्षा मी काय करतो, जर मला कॉमन एनोड लागत असेल, कॉन्फिगरेशन एनोड कॉमन करायचे, तर मी काय करेल, या सगळ्यांचे कॉमन एकत्र एनोड टर्मिनल एकत्र करेल आणि ते पॉझिटिव्हला जोडेल. ओके, लक्षात येते तुमच्या? इन्स्टेड ऑफ कनेक्टिंग सेपरेट, ओके, प्रत्येकाला सेपरेट कनेक्ट करण्याकरता मी काय करतो, सर्वांचे कॉमन एनोडच आहे ना माझं, मग मी सर्वांचे एनोड टर्मिनल एकत्र करतो. सो व्हेन आय एम गोइंग टू कंबाईन द एनोड टर्मिनल ऑफ
ऑल द LED. सो माय सर्किट इज गोइंग टू बी सिम्पल. इथनं ज्या वायर सेपरेट जायचे होते त्या आता काय झाले आहेत माझे सोपी झालेले आहेत. सो हे झालं कॉमन एनोड कॉन्फिगरेशन. कॉमन एनोड कॉन्फिगरेशन मध्ये ऑल एनोड टर्मिनल्स ऑफ द LEDs आर गोइंग टू बी कनेक्टेड टुगेदर. कॉमन केलं जातं. ओके, C स्टँड फॉर कॉमन. एनोडला सगळ्यांना एकत्र कनेक्ट करतो आपण, म्हणून त्याला काय होतंय आपण कॉमन एनोड. आणि कॅथोड जो आहे ना तो सेपरेट आहे. मग ए ला आहे ना एक पिन आहे माझी 8051 ची. त्या 8051 च्या एका पिनला मी एनोड कनेक्ट केलेलं, कॅथोड कनेक्ट केलाय पहिल्याचा, दुसऱ्याला दुसऱ्याचा कॅथोड. ओके, आता याच्यामध्ये आहे ना ही पिन नंबर 1.0, पिन नंबर 1.1, पिन नंबर 1.2, पिन नंबर 1.3, पिन नंबर 1.4, पिन नंबर 1.5, पिन नंबर 1.6. ओके, असे कनेक्ट केलेले आहेत. आणि शेवटचा जो LED आहे तो मी पिन नंबर 1.8 ला, 1.7 ला, हा डेसिमल पॉइंटचा LED. ओके, हे सर्व LED असे कनेक्ट केले. म्हणजे हा जर LED मला ग्लो करायचा असेल ए, सो इफ आय वॉन्ट टू ग्लो दिस LED, ग्लो ए LED. ओके, तर ए LED ला ग्लो करण्याकरता मला काय करावं लागेल कॉमन एनोड मध्ये, ही जी पिन नंबर 1.0 आहे, when my pin 1.0 is 0, at that time LED A will glow. आता तुम्ही म्हणणार सर 0 झाल्यानंतर ग्लो कसं होईल, 0 म्हणजे नो व्होल्टेज, पण आपण दुसऱ्या साईडने व्होल्टेज दिलेलं आहे याला. ओके, मग इथं जर वी नो दॅट, अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. सो हा माझा LED आहे. या LED ला मी इथं 1.5 व्होल्ट दिलेला आहे पॉझिटिव्हला, आणि हा माझा निगेटिव्ह आहे. हा मी पिन नंबर 1.0 ला कनेक्ट केलेला आहे. आता पिन नंबर 1 च्या दोन व्हॅल्यू असतील. ओके, एक तर काय असेल, सॉरी हे 5 व्होल्ट आपण कन्सिडर करूया, इट इज अ 5 व्होल्ट. आपण ॲज्युम करू इथं 5 व्होल्ट दिलेलं आहे आणि हा 5 व्होल्टचा LED आहे. ओके, पिन नंबर 1.0 च्या दोन व्हॅल्यू आहेत. पिन नंबर 1.0 एक तर 0 असेल किंवा 1.0 एक तर 5 व्होल्ट असेल. बरोबर आहे. तिसरी व्हॅल्यू आहे का त्याला? पिन नंबर 1.0 च्या किती व्हॅल्यू मिळणार तुम्हाला? दोनच असतील, एक तर 0 व्होल्ट असेल किंवा 5 व्होल्ट असेल. आता जर 5 व्होल्ट झाली याची व्हॅल्यू, ओके, आता जर माझी व्हॅल्यू 5 व्होल्ट आहे, पिन नंबर 1 असेल. ओके, सो हियर इफ दिस पिन नंबर 1 इज इक्वल टू 5 व्होल्ट, याच्यामधनं करंट फ्लो होईल का रे? आता हा माझा LED आहे, जस्ट हे मी कनेक्ट केलेलं आहे +5 व्होल्टला, आणि पिन नंबर 1.0 आहे ती पण आहे +5 व्होल्टला. याच्यामधनं करंट फ्लो होईल का? Is the current will flow through the LED? The LED will glow? No, sir. Why? बरोबर आहे, LED ग्लो होणार नाही. का ग्लो होणार नाही? पॉझिटिव्ह टर्मिनल. कारण पोटेन्शियल डिफरन्स नाहीये. करंट फ्लो होण्याकरता काय लागतं आपल्याला? व्होल्टेज असेल तरच करंट फ्लो होईल ना. व्होल्टेज जर नसेल तर करंट फ्लो होतो का? आपण फर्स्ट इयर मध्ये स्टडी केलेलं आहे ना करंट आणि व्होल्टेज. नाही होणार सर. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जर नसेल तर करंट फ्लो होणारच नाही. म्हणून जेव्हा तो टर्मिनल 5 व्होल्ट असेल तेव्हा करंट फ्लो होणार नाही. मग त्याला त्याची व्हॅल्यू 0च पाहिजे. जेव्हा याची व्हॅल्यू 0 होईल ना तेव्हाच याच्यामधनं करंट फ्लो होईल. ओके, म्हणजे पिन 1.0 ची व्हॅल्यू जेव्हा 0 व्होल्ट असेल, ऍट दॅट टाइम माय करंट विल फ्लो अँड द LED विल ग्लो. ओके, सो म्हणजे तुम्हाला या 7 सेगमेंटचा LED जर ग्लो करायचा आहे तर या पिनला तुम्हाला पिन 1.0, पिन 1.1, पिन 1.2, लाईक दिस पिन 1.6, याला तुम्हाला काय करायचं आहे 0. याला 0 व्होल्ट जर केलं म्हणजे ही पिन जर 0 झाली, वेन द पिन इज 0 ऍट दॅट टाइम द LED विल ग्लो. मग तुम्हाला जो LED ग्लो करायचा आहे त्यानुसार त्या पिनचे कॉन्फिगरेशन चेंज करायचे, त्यानुसार त्याचा एक टेबल बनतो. ओके, सो दॅट टेबल इज यूज फॉर प्रोग्रामिंग पर्पज. मग आता सपोज आहे ABCDEF G आणि डेसिमल पॉइंट, किंवा उलटा घेऊया आपण, तुम्हाला पाहिजे तसं घेता येईल. सिंपल याच्याकरता दॅट यू नीड टू जस्ट चेंज द सिक्वेन्स. आता माझे एक 7 सेगमेंट डिस्प्ले आहे. 7 सेगमेंट डिस्प्लेला असे 8 LEDs आहेत. ओके, ABCDEF आणि G. तर मी काय लिहितो इथं ABCDEFG
आणि डेसिमल पॉइंट, शेवटचा कुठे इथे एक पॉइंट असतो त्याला काय म्हणतो आपण, डीपी, डेसिमल पॉइंट. ओके, आता जर मला 1 डिस्प्ले करायचंय, व्हॉट आय वॉन्ट टू डिस्प्ले, और किंवा 0 डिस्प्ले करायचंय. 0 डिस्प्ले करायचंय तुम्हाला काय करावं लागेल, ए बी सी डी ई आणि एफ ला ऑन करायचंय. हे सगळे एलईडी ला काय करायचंय, ऑन करायचंय आणि बाकी एलईडी ऑफ करायचे. मग याच्यामध्ये एलईडी ऑफ कुठले असतील, ऑन करायचे, तर हे कुठलं आहे, माझं कॉमन एनोड आहे. दिस इज माय कॉमन एनोड. एलईडी ऑन केव्हा होतो, कॉमन एनोड मध्ये एलईडी ऑन केव्हा होतो, जेव्हा त्या पिनची व्हॅल्यू 0 असेल. जेव्हा त्या पिनची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा तो एलईडी ऑन करतो. मग 0 0 0 0 0 0 आणि याची 1 आणि डेसिमल पॉइंटची 1, म्हणजे हे दोन एलईडी ऑफ असतील. तुमचा जी एलईडी ऑफ पाहिजे आणि डीपी एलईडी ऑफ पाहिजे. ओके, सो याचा कोड काय बनतोय तुमचा, याचा कोड बनतो हेक्स कोड 03. ओके, याचा हेक्स कोड काय बनला, 03. म्हणजे तेव्हा तुम्ही मायक्रो कंट्रोलरच्या पोर्ट नंबर 1 ला, सो माय P1 इज इक्वल टू 03 जेव्हा तुम्ही करणार, ओके, 03H, at that time the it will display digit 0. ओके, आता तुम्हाला डिस्प्ले काय करायचंय, 1 करायचंय. नाउ यू वॉन्ट टू डिस्प्ले द डिजिट 1. सॉरी, डिजिट 1 डिस्प्ले करण्याकरता कुठला एलईडी ऑन करायचे आहेत तुम्हाला, कुठले 2 एलईडी लागतील, तिथे ऍनिमेशन बघू शकता तुम्ही, ऍनिमेशन मध्ये पण दिसत. सो फॉर डिजिट 1 हे जे आहेत ना माझे, फॉर डिजिट 1 आय नीड टू यूज दिस 2 एलईडी, बी आणि सी. ओके, बी आणि सी, हा झाला माझा बी सी. हे काय दिसतं मला, 1 ची शेप दिसतं. सो बी ची व्हॅल्यू 0, सी ची व्हॅल्यू 0, बाकी सर्वांची व्हॅल्यू 1 1 1 1 1. ओके, सो ही एक निबल झाली आणि एक दुसरी निबल. त्या 4 चे ग्रुप करायचे याच्यामध्ये. आता याची व्हॅल्यू किती झाली आहे, हे झालेत किती, व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करता, 1 2 4 8, 8 आणि 1 9. ओके, आणि हे काय झालं, एफ, सो इट इज 9F. ओके, म्हणजे तुम्ही 9F दिले तर तो चेंज होईल. दॅट यू नीड टू कॅल्क्युलेट लाईक दिस वन. ओके, लक्षात येत आहे तुमच्या, म्हणजे एक डिस्प्ले करायचा असेल तर तुम्हाला प्रोग्राम मध्ये काय लिहावं लागेल, माय P1 इज इक्वल टू 9FH, म्हणजे तुमचा तो काय डिस्प्ले करेल, नंबर 1, इट विल डिस्प्ले नंबर 1. ओके, सो फॉर दॅट पर्पज यू कॅन सी हिअर, इथे तुम्हाला दिसतंय आता सिक्वेन्स. इज इट पॉसिबल फॉर यू टू सी दिस वन, एम आय ऑडिबल टू ऑल? येस सर. ओके, इथे आहे Yes, ना, sir. ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये तुम्हाला एक सिक्वेन्स दिसेल. शॅल आय एनलार्ज दॅट डायग्राम सो दॅट यू कॅन इझिली व्हिज्युअलाइज दिस वन. मी डायग्राम ती थोडी मोठी करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल त्याचं. ओके, तुम्हाला डिजिट चेंज झालेले दिसतात. इकडच्या एका साईडला तुम्हाला डिजिट दिसते ABCDEFG आणि दुसऱ्या साईडला एलईडी चे सेगमेंट्स आहेत. सो व्हेन दॅट सेगमेंट बिकम्स रेड, युअर डिजिट्स आर गोइंग टू चेंज. ओके, युअर डिजिट्स आर गोइंग टू चेंज, देअर व्हॅल्यूज आर गोइंग टू चेंज फ्रॉम 0 to 1 and 1 to 0. Okay, so when it is 0 at that time it is off, when it is 1 at that time it is on. This is the common cathode. Common cathode आणि common anode मध्ये एक मेजर डिफरन्स आहे. कॉमन कॅथोड मध्ये काय असतं की जेव्हा तुमची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा तो डिस्प्ले एलईडी ग्लो होतो आणि कॉमन एनोड मध्ये व्हॅल्यू जर त्या पॉइंटची म्हणजे त्या पिनची जर 0 असेल तर ग्लो होतो आणि कॉमन कॅथोड मध्ये 1 असेल तर ग्लो होतो. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस टू. ओके, सो नाउ व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स, हे आपण डे टू डे लाईफ मध्ये कुठे यूज करतो. सो तुम्ही बघितलं असेल की
आपण टायमर आयसी असतात किंवा तुमच्याकडे काही टायमर असतील किंवा सच टाईप ऑफ थिंग्स यू ऑल्सो ऑलरेडी ऑब्झर्व. अशा गोष्टी तुम्ही इथं पण बघितल्यात की आपले वेईंग मशीन्स असतात, डिजिटल वेईंग मशीन आहेत किंवा काही टायमर्स असतात, तिथं असे तुम्हाला खालच्या साईडला डिजिट व्हॅरी होतात, एक डेसिमल पॉईंट पण व्हॅरी होत जातो. अँड इन दॅट वे यू आर गोइंग टू कंट्रोल दिस वन. सो इट हॅज रिअल अप्लिकेशन्स ऑल्सो. रिअल लाईफ अप्लिकेशन मध्ये पण आपण बऱ्यापैकी यूज करतो. सो डिजिटल वेईंग मशीन ज्या दिसतात ना मार्केटमध्ये, तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये जर डिजिटल वेईंग मशीन बघितली तुम्ही, हॅव यू सीन द डिजिटल वेईंग मशीन? वजन काटा बघितलेला आहे? सर प्रत्येक डिजिटल हो, वेईंग सर. मशीन मध्ये 8051 किंवा 8052 मायक्रो कंट्रोलर यूज होतो. ओके, म्हणजे 8051 मायक्रो कंट्रोलर इज यूज टिल टुडे ऑल्सो. ओके, आपल्या कोपरगाव मध्ये असणाऱ्या मॅक्झिमम मशीन्स मध्ये 95% मशीन्स मध्ये 8051 किंवा 8052 मायक्रो कंट्रोलर यूज केल्या जातो. त्याच्यावर त्यांना काय करायचं, एक प्रेशर सेन्सर आहे, प्रेशर ट्रान्ड्युसर इज देअर अँड देअर इज अ digital means 7 segment display. With the help of that, what is the pressure applied, that is going to be reflected. So this is the interfacing आपण बघितली याची की त्याला 8051 ला इंटरफेस करण्याकरता that interfacing diagram I will share with you later on. ओके, सो दुसरी गोष्ट काय आहे आता की आपण त्यानंतर 7 सेगमेंटचं लक्षात आलंय. सो इट इज कॉमन एनोड टाइप अँड सेकंड वन इज कॉमन कॅथोड. दिस इज कॉमन एनोड. आणि कॉमन कॅथोड मध्ये काय केलं जातं की ऑल द कॅथोड टर्मिनल्स आर गोइंग टू बी कनेक्टेड टुगेदर. तुम्ही सगळ्या कॅथोड टर्मिनल जेवढे असतात ना याचे, ते सगळ्यांचे कॅथोड निगेटिव्ह टर्मिनल एकत्र केले म्हणजे ते झालं सीसी, कॉमन कॅथोड. आणि सीए मध्ये वेन द पिन इज 0 एलईडी ग्लो, and in common cathode when pin is 1 LED glow. Okay, so that is the change that you need to consider. तुमचं म्हणजे first of all what you need to see, you need to check whether your 7 segment display is common anode type or common cathode type. म्हणजे तुमच्याकडे जो डिस्प्ले आहे तो चेक करायचा तुम्हाला आधी कॉमन एनोड टाइप आहे की कॉमन कॅथोड, आणि त्यानुसार त्याचा कोड चेंज होत जाईल. ओके, आय विल शेअर द कोड विथ यू ऑल्सो. त्यानंतर आपण काय करतोय की द मोस्ट कॉमनली यूज सेकंड टाइप ऑफ डिव्हाइस इज युअर मोटर्स. वी आर गोइंग टू यूज द मोटर. ओके, मग मोटर आपण 8051 ला इंटरफेस करण्याकरता वी आर नॉट डायरेक्टली इंटरफेसिंग द मोटर टू द 8051. Why we are not going to directly interface the motor to the 8051, that we are going to display. Okay, sorry, that we are going to discuss. Now basically what happened, my motor, even though it is a 5 volt motor, मी 5 वोल्टची डीसी मोटर जरी घेतली तरी ती 5 वोल्टची डीसी मोटर सुद्धा काय करतं, स्टार्टिंगचा करंट खूप जास्त घेतं. ओके, सो द स्टार्टिंग करंट or the current taken by the motor is more, the current requirement is more or current requirement is large as compared to your microcontroller. माझा 8051 मायक्रो कंट्रोलर आहे, हा जास्तीत जास्त 10 मिली एम्पियर पर्यंतचा करंट प्रोव्हाइड करतो. त्यापेक्षा जास्त करंट गेला ना की मायक्रो कंट्रोलर डॅमेज होऊन जातो, खराब होतो. ओके, मग तो फेकून द्यायचा असतो आपल्याला, त्या काही कामाचा राहत नाही. तर त्याकरता काय करायचंय, मी जर मोटर डायरेक्टली मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट केली तर माझा मायक्रो कंट्रोलर डॅमेज होऊन जाईल अँड दॅट मीन्स माय लॉट ऑफ कॉस्ट, माझा पूर्ण प्रोग्राम वगैरे सर्व एक करावं लागेल. सो त्याकरता आपण मोटरला डायरेक्ट न कनेक्ट करता मोटर आणि मायक्रो कंट्रोलरच्या मध्ये ड्रायव्हर आयसी टाकतो. ओके, सो इट इज नथिंग बट अ व्होल्टेज एम्प्लिफायर आयसी और एम्प्लिफायर आयसी, करंट एम्प्लिफायर आयसी. एक ड्रायव्हर आयसी आपण प्लेस केलेली असते इन बिटवीन द मोटर अँड मायक्रो कंट्रोलर. सो इट इज नॉर्मली LM293. ओके, LM293. सो त्याच्यामध्ये आपण नॉर्मली जी प्लेस करतो दॅट इज युअर L293D. ओके, सो इट शुड बी L293D or it is LN293D. This is the IC which will amplify the signals which will use to drive the motor. So this IC normally use up to for 2 motors. याच्यावरनं आपण 2 मोटर्सला कंट्रोल करू शकतो. Now why you are not directly using the motor with the microcontroller, as we have discussed that current taken by current required of the motor is more as compared to the current which is delivered by the microcontroller. Microcontroller मला जास्तीत जास्त 10 मिली एम्पियरचा करंट सप्लाय करू शकतो, पण माझ्या मोटरची रिक्वायरमेंट जी आहे ती त्याच्यापेक्षा जास्त असते. कधी कधी 100 मिली एम्पियर वगैरे पण असतं किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतं. सो जर 10 मिली एम्पियरचा सोर्स आहे आणि त्याच्यामधनं मी 100 मिली एम्पियर घ्यायला गेलो तर व्हॉट हॅपन, इट विल डॅमेज द सोर्स. ओके, सो फॉर दॅट पर्पज वी आर नॉट डायरेक्टली कनेक्टिंग एनी मोटर टू द microcontroller. Instead of that we are going to use a driver IC in between your motor and the microcontroller, and commonly used driver IC is your L293D. Okay, मग त्याकरता we are going to use this one.
याच्यामध्ये काय आहेत की आता आउटपुट आहेत, हे तुम्हाला इनपुट्स आलेले आहे. या L293D वरनं आपण साधारणतः 2 मोटर्स ऑपरेट करू शकतो, डीसी मोटर. 2 डीसी मोटर आपल्याला त्याच्यावरनं ऑपरेट करता येतात. ओके, इट इज नॉर्मली 16 पिन आयसी. ही जी L293 असते ती 16 पिन आयसी. याला 2 इनपुट टर्मिनल असेल, कारण काय की तुमच्या मोटरला दोन कनेक्शन्स असतात. ओके, आणि त्याच्यावरनं आउटपुट दिलेलं आहे, तर इथनं आपण मोटरला कनेक्ट केलेलं आहे. So this is the schematic diagram for your DC motor interfacing with your 8051 microcontroller. Now you can see that. Okay, as per my program, this particular pin port 2, I have connected the motor to port 2. मी 2 नंबरच्या पोर्टला कनेक्ट केलेले आहेत मोटर, आणि माझा जो सिग्नल असेल त्या सिग्नल नुसार ते ऑपरेट होत आहेत. ओके, आता इथं काय झालं, पिन नंबर 22 ला माझं इंटरफेसिंग आहे. ही पिन नंबर 22 हाय असल्यामुळे काय होईल तर मोटर रोटेट होईल. ही पिन नंबर 22 लो झाल्यानंतर ती मोटर स्टॉप होऊन जाईल. या केसमध्ये 25 आहे, 25 हाय असल्यामुळे मोटर ऑन आहे, ती जर लो झाली तर मोटर बंद होऊन जाईल. ओके, सो लाईक दॅट वी आर गोइंग टू जस्ट ऑपरेट द मोटर ॲज पर द रिक्वायरमेंट. ही मला जर इथं कंट्रोल करायची असेल तर आय नीड टू मेक दिस पिन हाय. ओके, तुम्हाला जी पिन हाय लो करायची आहे त्यानुसार तुम्ही ते मोटरला इंटरफेस करू शकता, आणि यू कॅन कंट्रोल द मोटर. सो that detailed interfacing we are going to discuss in the practical session. जेव्हा आपण Protheus मध्ये practical perform करू, at that time I will just draw this actual diagram and we will just simulate this one running of the motor. The next commonly used interface with your microcontroller is your LCD display. There are certain disadvantages of 7 segment display. आता 7 segment जो आहे ना तो फक्त लेटर डिस्प्ले डिजिट डिस्प्ले करू शकतो, आणि ते डिजिट्स पण कसे स्मूथ डिजिट नाहीये, तुम्हाला असे डिजिट्स दिसतात 0 1 2 3 4 then 5 6 7 8 okay and 9. Okay, so it will display the digit like this one. It cannot display all the alphabets. तुम्हाला A पासून Z पर्यंत डिस्प्ले नाही करू शकत, तो फक्त काय H डिस्प्ले करू शकतो. ओके, त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये काही जे असतील I डिस्प्ले, इट विल डिस्प्ले I or like this. Only some alphabets are going to be displayed. Small b, okay, capital C, like that. Some alphabets are going to be displayed with the help of this one. 7 segment display. But sometimes I want the detail. मला पूर्ण अल्फाबेट पण डिस्प्ले करायचे, काही ग्राफिक्स पण डिस्प्ले करायचे असतात. सो त्या केसमध्ये माझा 7 सेगमेंट डिस्प्ले काहीच कामाचा नाहीये. सो तिथं मला यूज करावा लागतो LCD डिस्प्ले. हॅव यू सीन दिस डिस्प्ले? तुम्ही हा डिस्प्ले बघितलेला आहे? LCD डिस्प्ले बघितलेला आहे तुम्ही? कुठे बघितलंय? हो सर. कुठे असतो हा? तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे? डू यू नो द कॅल्क्युलेटरचा जो डिस्प्ले आहे तो LCD डिस्प्ले आहे. ओके, पेट्रोल पंपला आहे, तुमच्या घरामध्ये डिजिटल एनर्जी मीटर असेल, मीटर आहे ना इलेक्ट्रिसिटीचा मीटर, आता सगळ्या मीटरला डिजिटल हाच डिस्प्ले आहे. ओके, ऑल द मीटर्स हॅव दिस डिस्प्ले, LCD डिस्प्ले. आणि सर्वात नॉर्मली आपण ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट, वॉट एव्हर द कॅल्क्युलेटर दॅट यू आर गोइंग टू यूज, 95% कॅल्क्युलेटर युजेस द LCD डिस्प्ले. 95% कॅल्क्युलेटरला LCD डिस्प्ले यूज होतो. प्रत्येकाच्या कॅल्क्युलेटरला डिस्प्ले असेल. सो इट इज वाईडली यूज बिकॉज इट विल डिस्प्ले ऑल द लेटर्स ॲज वेल ॲज अल्फाबेट्स. त्यामध्ये लेटर्स पण डिस्प्ले होतात, अल्फाबेट्स पण डिस्प्ले होतात. यू कॅन डिस्प्ले द स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर्स ऑल्सो, अँड यू कॅन डिस्प्ले द मल्टिपल लेटर्स. जसं 7 सेगमेंट डिस्प्ले, एक डिस्प्ले फक्त एकच हे डिस्प्ले करू शकतो. ओके, 7 सेगमेंट डिस्प्ले जर मी एक यूज केला तर मला किती कॅरेक्टर डिस्प्ले करता येतील? फक्त एकच डिस्प्ले करता येईल. पण हे जे असतात 7 LCD डिस्प्ले, दे विल डिस्प्ले द मल्टिपल कॅरेक्टर्स. ओके, याच्यामध्ये तुम्ही आहे ना, सो दिस डिस्प्ले विल कम इन टू 16:2, 16:1, ओके, or 16:4. Now what is this 16:2? What is meant by 16:1? सो तुम्ही जर बघितलेलं असेल की या याच्यामध्ये तुम्हाला 2 याच्यात रो दिसतात, कधी वर वेगळं दिसतं, खाली वेगळं दिसतं. सो मीन्स इट हॅज 2 रोज. ओके, सो इट हॅज 16 कॅरेक्टर इन 16 कॉलम्स, म्हणजे एका याच्यामध्ये एका रो मध्ये 16 कॅरेक्टर डिस्प्ले करता येतात, आणि असे 2 रो आहेत, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात 16:2.
म्हणजे 16:2 जर डिस्प्ले असेल तर त्याच्यामध्ये तो ABCDEFG अप टू 16 कॅरेक्टर काय येईल तिथपर्यंत, आणि असे 0 1 2 3 4 5 6 15 म्हणजे असे 2 रो येतील त्याच्यामध्ये, 2 लेअर मध्ये तो डिस्प्ले करेल, म्हणून याला म्हणतात 16:2. आता 16:1 असेल ना तर 16:1 मध्ये तो 0 1 2 3 15 पर्यंतच डिस्प्ले करेल. ओके, 16:4 जर असेल तर त्याच्यामध्ये असे 4 रो येतात. ओके, इथं 0 to 15, इथं 0 to 15, इथं परत 0 to 15 आणि इथं परत 0 to 15. Okay, so it has the 4 rows there over there. This will use for differentiating whether what is the capacity of your display. So 16 by display will display 32 characters. Okay, 16 by 1 display will display the 16 character, and 16 by 4 display the 64 character. Like that, this display will come into the various option, and the most commonly used display is 16:2. सर्वात जास्त यूज होणारा कुठला आहे याच्यामध्ये 16:2 display is most commonly used display for this purpose. Okay, so this display has 16 pin. आता यातले जे आहेत ना फक्त आपल्याला इम्पॉर्टंट पिन जे आहेत त्या 14 पर्यंतच आहेत. ओके, आणि 15 आणि 16 काय आहे की याच्यामध्ये बॅकलाइट म्हणून आहे. आता तुमचे जे जुने कॅल्क्युलेटर्स असतील, जुन्या कॅल्क्युलेटरला बॅकलाइट नव्हतं. आता नवीन कॅल्क्युलेटर जे आहेत ना त्याच्यामध्ये बॅकलाइट आहे, म्हणजे अंधारामध्ये सध्या तुम्ही बघू शकता. ओके, काही जे कॅल्क्युलेटर्स आहेत त्याच्यामध्ये बॅकलाइट नाहीये, म्हणजे तुम्ही जर लाईट लो लाईट कंडिशन असेल तर तुम्हाला स्क्रीनवरच दिसणार नाही. मग त्याच्याकरता आहे ना बॅकलाइट दिलेला असतो, म्हणजे साईडला इथे एलईडी माउंट केलेले असतात आणि हे बॅकलाइट ग्लो होतो आणि तुम्ही अंधारामध्ये पण बघू शकता. आपले जे मीटर्स आहेत ना एनर्जी मीटर त्यामध्ये बॅकलाइट दिलेले आहेत. कॅल्क्युलेटरच्या काही डिस्प्लेला आहे, काही याला नाहीये बॅकलाइट. सो सम एलसीडी डिस्प्ले हार 14 पिन. काही एलसीडी डिस्प्ले 14 पिन मध्ये येतात आणि काही 16 पिन मध्ये येतात. जे 14 पिन मध्ये असतात त्याला बॅकलाइट नसतो, त्याच्यामध्ये लाईट नाहीये, ते फक्त डे टाइमला यूज करता येतात. यूज फॉर डे टाइम ओनली अँड यूज फॉर डे अँड नाईट. ओके, हे दोन्ही वेळेस तुम्ही त्याच्यामधले रिडिंग घेऊ शकता दिवसा रात्री. आता याच्यामध्ये आहेत ना तुम्हाला ज्या पिन्स आहेत त्या पिनचं काही कॉन्फिगरेशन आहे. पिन नंबर 1 2 जे आहेत ह्या तुमच्या आहेत ग्राउंड आणि व्हीडीडी सप्लाय देण्याकरता, कारण या डिस्प्लेला चालू होण्याकरता सप्लाय लागतो, अँड फॉर दॅट पर्पज वी नीड टू यूज द पिन नंबर 1 and 2. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट जो असतो, जसं टीव्ही मध्ये जुन्या टीव्ही मध्ये आहे ना कॉन्ट्रास्ट वगैरे ऍडजस्ट करायचं, किंवा मोबाईलला पण फीचर असतं कॉन्ट्रास्ट ऍडजस्ट करायचं. So if you want to adjust the contrast, then you have to use this one. Then resistor select. It has 2 resistor. Okay, याच्यामध्ये 2 रेजिस्टर्स असतात, कमांड रेजिस्टर आणि डेटा रेजिस्टर. ते सिलेक्ट करण्याकरता आपण रेजिस्टर सिलेक्ट यूज करतो. रीड राईट, तुम्हाला याच्यामधनं डेटा रीड करायचा आहे की याच्यामध्ये डेटा राईट करायचा आहे. या एलसीडी डिस्प्लेला स्वतंत्र आयसी आहे. या एलसीडी डिस्प्लेच्या बॅक साईडला आहे ना त्याच्या स्वतःचे आयसी आहेत, इंटिग्रेटेड सर्किट. मग त्याच्यामध्ये त्याचं मेमरी पण आहे, त्यामध्ये तुम्हाला रेजिस्टरमध्ये डेटा स्टोअर पण करता येतो आणि रीड पण करता येतो त्यातनं. मग त्याला एनेबल पिन आहे. आणि पिन नंबर 7 ते 13 जे आहेत 14, पिन नंबर 7 to 14, these pins are used actually to send the data or receive the data from this display. या डिस्प्लेला जो डिस्प्ले करायचा आहे डेटा तो पाठवण्याकरता किंवा याच्यापासून डेटा रिसीव्ह करण्याकरता या पिन नंबर 7 to 14 यूज होतात. सो दीज आर द पिन फॉर युअर इट्स डिस्प्ले. तुमचा एलसीडी डिस्प्लेच्या काही पिन आहेत. मग आता इंटरफेसिंग कशी करायची? सो बेसिकली पिन नंबर 1 is connected to your VCC. Okay, sorry, इथे ग्राउंडला कनेक्ट केली. पिन नंबर 1 is connected to this. पिन नंबर 2 is connected to VCC. पिन नंबर 1 कशाला होती? हा, पिन नंबर 1 ग्राउंड आहे. सो पिन नंबर 1 is your ground. पिन नंबर 2 is your VCC, 5 व्होल्ट आपल्याला कनेक्ट केलेली आहे. पिन नंबर 3 is your adjusting the contrast. आणि कॉन्ट्रास्ट ऍडजस्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला रेग्युलेटर बटन पाहिजे. सो वी आर गोइंग टू यूज द पॉट ओव्हर हियर. ओके, पॉट म्हणजे काय? व्हेरिएबल रेजिस्टर आपण यूज केलेलं आहे. सो हियर आय एम गोइंग टू यूज ओव्हर रेजिस्टर पॉट, व्हेरिएबल रेजिस्टर. बाय चेंजिंग दिस रेजिस्टर पोझिशन आय एम गोइंग टू चेंज द ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट त्याचा रेशिओ ऍडजस्ट करू. पिन नंबर 4 5 6, दिस पिन नंबर 4 5 6 आर युअर रेजिस्टर सिलेक्ट, रीड राईट अँड एनेबल. 4 is your RS, okay, 5 is your read write and 6 is your enable. So this pin is used to select the register, data register or command register. Then read write is used for your selecting the functions, whether you want to read the data or you want to write the data. And pin number 6 are use your enable or disable command. Okay, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आपल्याला ह्या पिन आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल डेटा जो सेंड करायचा आहे ना तुम्हाला या पिन नंबर 7 पासून 14 पर्यंत आहे. ओके,
pin number to 7 to pin number 14 are used to send the data or receive the data. मला याच्यावर जे काही डिस्प्ले करायचं आहे LCD डिस्प्लेवर, so I want to display my name Deepak over here, so that data should be sent from this one. Okay, or if I want to take certain data from this one, then I will receive the data from this one. Okay, so pin number 7 to 14 are used to send the data or receive the data, and then pin number 15 and 16 is used if there is a backlight option available. आणि काही काही याच्यामध्ये फक्त 14 पिनच असतील LCD मध्ये, मग त्याच्यामध्ये बॅकलाईट नाहीये, तो फक्त तुम्ही दिवसा यूज करू शकता. रात्रीच्या वेळेस तुम्हाला रीडिंग घेण्याकरता एक्सटर्नल लाईट प्रोव्हाइड करावं लागेल. अदरवाइज इफ इट हॅज द बॅकलाईट ऑप्शन, देन यू that LCD display has the two additional pin number 15 and pin number 16. Okay, so in the say whatever I have shared with you, मी तुमच्यासोबत जी शेअर केलेली आहे PDF, त्यामध्ये बाकी सर्व दिलेले आहेत याचे डिटेल्स.